21वी सीनियर राष्ट्रीय सॉफ्ट टेनिस चॅम्पियनशिप मोहाली पंजाब येथे पार पडली। या राष्ट्रीय स्पर्धेत देशभरातून 28 पुरुष व महिलांच्या संघांनी सहभाग नोंदविला। सदर स्पर्धा वैयक्तिक एकेरी, वैयक्तिक दुहेरी, वैयक्तिक मिश्र दुहेरी व सांघिक प्रकरणात खेळविल्या गेल्या। महाराष्ट्राच्या पुरुष व महिलांच्या संघाने सांघिक प्रकरणात कांस्यपदकाची कमाई केली। महाराष्ट्राच्या पुरुषांच्या संघाने छत्तीसगड संघाचा 2-1 ने पराभव केला। दुसऱ्या सामन्यात महाराष्ट्र संघाने पंजाब संघाचा 2-1 ने पराभव करून सेमीफायनलमध्ये धडक मारली। सेमीफायनलमध्ये गुजरात संघाविरुद्ध खेळताना चुरशीच्या सामन्यात महाराष्ट्र संघाचा 2-1 ने पराभव झाला व महाराष्ट्र संघाला कांस्य पदावर समाधान मानावे लागले। सांघिक प्रकरणात महिलांच्या संघाने आंध्र प्रदेश, पंजाब व संघाचा पराभव करून कांस्य पदक पटकावले। वैयक्तिक दुहेरीमध्ये महाराष्ट्राच्या ओम काकड व वीर जैन या जोडीने मध्य प्रदेश तसेच उत्तर प्रदेशच्या खेळाडूंचा पराभव करून कांस्य पदाची कमाई केली। सदर राष्ट्रीय स्पर्धा प्रचंड उष्णतेच्या लाटेत खेळल्या गेल्या, तरीही महाराष्ट्राच्या खेळाडूंनी उत्तम प्रदर्शन केले। सॉफ्ट टेनिस असोसिएशन ऑफ महाराष्ट्राचे सचिव श्री रवींद्र सोनावणे व प्रशिक्षक श्री नितेश हरदे यांनी समाधान व्यक्त केले। पुरुषांचा संघ पुढील प्रमाणे: ओम काकड, वीर जैन, ऋतुराज सुवर्णकार औरंगाबाद, साईराज साळुंके पुणे, यशराज हुंदेकरी धाराशिव, मोहित पाटील जळगाव, पियुष पाटील शाहरुख तांबोळी सांगली। महिलांचा संघ पुढील प्रमाणे: प्रियंका हंगरेकर, प्रेरणा देशमुख धाराशिव, भक्ती जाधव सोलापूर, रितिका मोरे आयुष्य इंगळे पुणे, विनीता चौधरी बुलढाणा, प्रतीक्षा देशेकर रायगड, मयुरी मगदूस सांगली। महाराष्ट्र संघाच्या या कामगिरीबद्दल महाराष्ट्र ऑलिम्पिकचे महासचिव श्री नामदेव क्षीरसागर, सॉफ्ट टेनिस असोसिएशन ऑफ महाराष्ट्राचे अध्यक्ष श्री सुनील पूर्णापात्रे, दीपक आरडे, विल्सन ॲड्रेस रायगड, जिल्हा सचिव स्वप्नील वारंगे यांनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीस या ठिकाणी शुभेच्छा दिल्या। आपण पाहत आहात कोकण सध्या न्यूज। पनवेल, नवी मुंबई आणि रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि नवीन घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राइब करा कोकण संध्या न्यूज चॅनल आणि दाबा बेल आयकॉन।